छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला। हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला। रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला। घेतलास तू वसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। हो बळीराजासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान। देऊन सवलत मोठी दिलं शेतीला तू वरदान। न थांबलास तू नाही थकलास तू। न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला। लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट। अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल। हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल। तू आमचा अभिमान तू आणबाण शान। तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान। घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा। एकनाथ तू लोकनाथ एकनाथ तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ संकटात मदतीचा एक हात तू। महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। लाख संकटे क्षमली पाहून मरा
घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धग धग त्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरण त्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू वसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळासाहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. हो बळीराजासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान. देऊन सवलत मोठी दिलं शेतीला तू वरदान. न थांबलास तू, नाही थकलास तू, न थांब
शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा एकनाथ तू लोकनाथ तू हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य असं म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हो, हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हो, शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी हो, शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला। हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला। रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला। घेतलास तू वसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। हो बळीराजासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान। देऊन सवलत मोठी दिलं शेतीला तू वरदान। न थांबलास तू नाही थकलास तू। न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला। लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट। अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल। हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल। तू आमचा अभिमान तू आणबाण शान। तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान। घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा। एकनाथ तू लोकनाथ एकनाथ तू संकटात मदतीचा एक हात। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ संकटात मदतीचा एक हात तू। महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। लाख संकटे क्षमली पाहून मरा
महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गणी मी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू वसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळासाहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. हो बळीराजासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान. देऊन सवलत मोठी दिलं शेतीला तू वरदान. न थांबलास तू, न
नाही थकलास तू ना थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा एकनाथ तू लोकनाथ एकनाथ तू लोकनाथ एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू संकटात मदतीचा एक हात महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध
सज्ज पुन्हा शिवसेना सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला घेतलास तू वसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू हो बळीराजासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान देऊन सवलत मोठी दिल शेतीला तू वरदान न थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट अन्नपूर्ण आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा
महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आस म्हणतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्यास म्हणतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू वसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळासाहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू.
आपल्या जीवाचं रान देऊन सवलत मोठी दिल शेतीला तू वरदान न थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट अन्नपूर्ण आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावित पंढरीची वाट एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा एकनाथ तू लोकनाथ एकनाथ तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी
बाण लाव कर्तव्याचा अनकेच विरोधीपणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। त्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला हो धग धग त्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण त्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला घेतलास तू वसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू हो बळीराजासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान देऊन सवलत मोठी दिलं शेतीला तू वरदान न थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी
आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हो, हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हो, शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी हो, शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला घेतलास तू वसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू
देशासाठी लढला करून स्वतःच्या जीवाचं रान देऊन सवलत मोठी दिल शेतीला तू वरदान न थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षावधी भावांना रोजगार थेट अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकलेस दमदार पाऊल तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू आमचा अभिमान तू आणबाण शान तू मराठी मुलखाचा मान घेतलास कैवार सर्व हारांचा कष्टकरी दलितांचा भूमिहीनांचा आधार वड तू सामान्यांचा आदिवासी कातकरी सर्व जनांचा एकनाथ तू लोकनाथ एकनाथ तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी
लाव कर्तव्याचा अनखेच विरोधीपणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या काठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सगळ्या लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या मनापासून मी शुभेच्छा देतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आज रक्षाबंधन आज महाराष्ट्रामध्ये बहीण भावांचं नातं जे आहे अधिक घट्ट करणारा हा उत्सव आहे, हा सण आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहामध्ये सगळे साजरे करतात. तिथं आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रमामध्ये आहोत आणि मला त्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी डोळ्यासमोर दिसत आहेत. हजारो लाडक्या बहिणी आमचे गुरुवर्य दिघे साहेबांना या राखी पौर्णिमेच्या दिवशी राख्या बांधायला यायच्या. आज आपण पाहिलं की मी सकाळपासूनच पाहतोय, सकाळपासूनच्या कार्यक्रमामध्ये जिथे जिथे जातोय तिथे तिथे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या राख्या अतिशय आदराने आपुलकीने बांधतायत. आणि आता देखील आपण पाहिलं की इथं टेंबी नाक्याला आनंद आश्रमात हजारो लाडक्या बहिणी अगदी दुपारपासून या ठिकाणी राख्या बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. मला समाधान आहे. खरं म्हणजे मी अगदी शाखा प्रमुख, नगरसेवक या ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेचा सभागृह नेता, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही सगळी पदं मी भूषवली आणि प्रत्येक पदाचा वापर हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी, त्यांच्या हितासाठी त्याचा वापर केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या अधिकारांचा वापर केला. पण या सर्व पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ
हे पद सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आहे अशी माझी भावना आहे. कारण जे प्रेम पाहतो आपण, ती काय आपुलकी आणि आदर त्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहताना एक वेगळा आनंद आहे, समाधान आहे. आणि याचाही मला आनंद आहे की मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद मला आहे. खऱ्या अर्थाने अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय देखील सुरू केला. अनेक सक्सेस स्टोरी आहेत. छोटा व्यवसाय तो मोठा केला. अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी काढली. ठाण्यातल्या एका लाडकी बहिणींनी लाडकी बहीण स्टॉल सुरू केला आणि त्या स्टॉलवर आता जवळपास चहा नाश्त्याचा विक्री सुरू आहे. आणि बघा, ही लाडकी बहीण हा स्टॉल या लाडकी बहीण योजने मोठा करण्यात आला. लाडकी बहीण योजना कशी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी त्याचा हा स्टॉल आहे, लाडकी बहीण ठाण्यातला आहे. अशा अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी जे लाडकी बहीण योजनेतल्या पैशांचा योग्य वापर केला आणि स्वतःच्या कुटुंबाला एक हातभार लावण्याचं काम केलं. खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आपल्याला देशाला तर स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, परंतु लाडक्या बहिणींना जे आर्थिक स्वातंत्र्य आहे ते देण्याचं काम या योजनेमधून आम्ही केलं. याचा मला आनंदही आहे. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या आमच्या टीमने, मी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचे सर्व सहकारी मंत्रिमंडळ या सर्वांनी मिळून एक मोठा निर्णय जो घेतला, त्या निर्णयाचा फायदा कोट्यावधी कुटुंबांना झाला. आणि तेच प्रेम जे आहे लाडक्या बहिणींचं आज माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मगाशी मी म्हणालो, सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद मला खूप महत्त्वाचं. शरद पवारांनी असे वक्तव्य केले आहे की सर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे. आता अशातच जम्मू काश्मीरमध्ये देखील ऑपरेशन टायगर पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमध्ये उभाटा राज्यप्रमुख मनीष सहानी यांनी सामंतांची भेट घेतली, तुमची देखील भेट घेतली कळले. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जेव्हापासून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेतो आहे आणि त्यामुळेच एक विचारधारा जी आहे, हिंदुत्वाची विचारधारा, बाळासाहेबांची विचारधारा, आनंद दिघे साहेबांची विचारधारा आणि विकासाची विचारधारा, हे पाहून गेल्या 2.5 वर्षात जे महायुतीने काम केलं त्याची पोचपावती तर विधानसभेमध्ये जनतेने दिली. अतिशय मोठं बहुमत महायुतीला मिळालं आणि त्यामुळेच राज्यभरातून, अगदी देशभरातून, राज्यातून लोक शिवसेना जॉईन करत आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ते कोण आहेत तिकडे रे? शरद पवार म्हणाले की शिंदेचा पुढचा रस्ता कसा असेल लवकरच अंदाज येईल असं वक्तव्य केलं. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत.
त्यामुळे खरं म्हणजे आमची जी काही वाटचाल आहे, मार्ग जो आहे तो बाळासाहेबांच्या विचारधारेचा आहे, विचारांचा आहे, त्याचबरोबर विकासाच्या विचारांचा आहे. आणि मी कुठे गेलो होतो परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो, गृहमंत्री महोदयांना भेटलो. त्यामुळे आमचा मार्ग अगदी वाटचाल सरळ आहे. आमची चाल आणि ती सरळ आहे, तिरकी वाटचाल आमची नाही. त्यामुळे मी आज काही कोणावर टीका करू इच्छित नाही, पण विचारधारेशी आम्ही जोडलो गेलेलो आहे आणि विचारधारा आणि विकास याची आम्ही सांगड घातलेली आहे. त्यामुळे आमचा मार्ग अतिशय स्पष्ट आहे आणि त्या मार्गाने आम्ही जातो आहे. त्याच मार्गाने पुढे चालत राहणार, या महाराष्ट्राचा विकास करत राहणार. बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवत राहणार. इतर पक्ष केलेला आहे 160 जागा निवडून देतो गॅरंटीसह 2 जणांना भेटलो आहे असं शरद पवार म्हणाले. आता बघा, हा गौप्यस्फोट कोणी केला? पवारसाहेबांनी. त्यामुळे मगाशीच मी म्हणालो की पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, परिपक्व नेते आहेत. त्यामुळे ते कोण माणसं भेटले, त्यांचं नाव त्यांनाच माहीत असेल. त्यामुळे हा प्रश्न पवारसाहेबांनाच तुम्ही विचारला पाहिजे. यात म्हणायला नको म्हणून त्यांनी त्यांची भेट जी आहे ती राहुल गांधींना असं देखील त्यांनी म्हटलं. असं नाना पटोले म्हणतात की राहुल गांधींना कोणी 2 जण जे भेटायला आलीच नव्हते, आले नव्हते. असं नाना पटोले म्हणतात. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये किती वाकडे तिकडे मार्ग आहेत, आमचा मार्ग सरळ आहे. ईव्हीएमच्या विरोधात सोमवारी जे काही विरोधी पक्ष आहेत त्यामध्ये मोर्चा काढणार आहेत आणि जो काही राहुल गांधी यांनी सांगितलं की घोटाळा महाराष्ट्रामध्ये झाला होता, अशा प्रकारचा सवाल ते करत आहेत. काँग्रेसचं सगळं जे काही त्यांचे पक्ष आहेत त्या पक्षाचे मोर्चा काढणार. खरं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे. कारण त्यांनी आम्हाला मतदान केलं, या महायुतीने काम केलं म्हणून, अनेक योजना आणल्या म्हणून, या राज्याचा विकास केला म्हणून. आणि जेव्हा राहुल गांधींचं एक ठरलेलं आहे की जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते EVM चांगला आहे म्हणतात, निवडणूक आयोग चांगला आहे म्हणतात, मतदार याद्या चांगल्या आहे म्हणतात. जेव्हा ते हरतात तेव्हा EVMवर आरोप करतात. खरं म्हणजे हे एक प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि मी एवढंच सांगेन, जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना खूप मतं मिळाली, त्यांचे खासदार महाराष्ट्रातून 30-31 आले, त्यावेळी त्यांनी EVMबद्दल एक चकार शब्द काढला नाही. इतर राज्यात जेव्हा जिंकतात, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, तेव्हा काही बोलत नाहीत. जेव्हा हरतात तेव्हाच बोलतात, हरतात तेव्हाच आरोप करतात. आणि मी एवढंच सांगतो, आता बिहारच्या निवडणुकांना ते घाबरलेले आहेत. बिहारच्या निवडणुका ते हरणार आहेत. आणि त्यामुळे हे एक प्रकारचं रडगाणं, किंबहुना एक प्रकारचं ग्राउंड तयार करण्याचं काम ते, किंबहुना तो केविलवाना प्रयत्न करत आहेत. धन्यवाद. अरे हम जनपद नहीं जाते हैं, हम विकास पथ जाते हैं, समझे. और दिल्ली में जाते हैं हम, तो हम छुपके नहीं जाते. वह आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी से मिलते हैं हम गृह मंत्री अमित शाह जी से मिलते हैं, कई वरिष्ठ मंत्री हैं उनसे हम मिलते हैं. ये महाराष्ट्र के विकास के बारे में, महाराष्ट्र को आगे बढ़ाना है, इसलिए हम जाते हैं. हम इसलिए नहीं जाते कि हमें कोई पद चाहिए, हम खाना खाने के लिए जाते नहीं, हम जाते हैं महाराष्ट्र के लिए विकास निधि लाने के लिए. और इसलिए हमारा रास्ता एकदम स्वच्छ है, स्पष्ट है. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी के विचारधारा पे हम चल रहे हैं, आनंद दिघे साहब के विचारधारा पे हम चल रहे हैं, विकास के विचारधारा पर हम चल रहे हैं. और हम जहाँ जा रहे हैं खुले हम जा रहे हैं, तो किसी को बताने की आवश्यकता नहीं है हम कहाँ जाने वाले हैं. और शरद पवार साहब तो बहुत
सीनियर लीडर है, बहुत ही मैच्योर्ड लीडर है और अभी हमने तो आपको बता दिया है, अभी आप उनसे ही सवाल पूछना चाहिए क्योंकि उन्होंने ये स्टेटमेंट किया है। राहुल गांधी जिस तरीके से आरोप कर रहे हैं कि ईवीएम में जो घोटाले हुए थे, महाराष्ट्र चुनाव हो या जिस तरीके से दीगर राज्यों में जो चुनाव है, बिहार में जिस तरीके से वोट के घोटाले हो रहे हैं, तेजस्वी वाले कह रहे हैं कि इसी तरीके से घोटाला होता है तो हम चुनाव से पीछे हट जाएंगे। हाँ, तो ये इसका मतलब है वो हार मान चुके हैं, उनको पता है कि बिहार में हम हारने वाले हैं और इसलिए ये ग्राउंड तैयार कर रहे हैं। ये जब जीतते हैं, चुनाव जीतते हैं, तब वो कभी भी ईवीएम के बारे में कुछ बोलते नहीं, चुनाव आयोग के बारे में कुछ बोलते नहीं, लेकिन जब हारते हैं तभी ये ईवीएम के बारे में बोलते हैं, चुनाव आयोग के बारे में बोलते हैं और आरोप लगाने का काम वो करते हैं। इसलिए अभी ये महाराष्ट्र नहीं, देश की जनता जान चुकी है, जब जीतने के बाद वो उनका स्टेटमेंट अलग होता है और हारने के बाद अलग होता है और इसलिए उन्होंने मेरे ख्याल से ये बिहार की जो हार है कबूल की होगी। सर, आप मोस्ट पावरफुल मैन थे, मोस्ट पावरफुल पॉलिटिशियन जब आपको देखा गया था, बार बार आपका काम देख के आपको बनने के लिए बुलाते हैं कि आने वाली दिवाली तक राजकीय ऐसी चर्चा है कि आने वाली दिवाली तक एकनाथ शिंदे के माध्यम से महाराष्ट्र को जोड़। देखिए, मैं अभी काम कर रहा हूँ, मोदी जी के नेतृत्व में काम कर रहा हूँ और मोदी जी एनडीए के नेता हैं और महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार दोनों डबल इंजन सरकार काम कर रही है और इसलिए देवेंद्र फडणवीस जी है, मैं है, अजीत दादा है, हमारी टीम काम कर रही है। हमारा एजेंडा एकदम साफ है, एजेंडा हमारा स्पष्ट है कि हमें ये महाराष्ट्र का विकास करना है, महाराष्ट्र में ये आम जनता को न्याय देना है। हमारा कुर्सी का एजेंडा नहीं है, कुर्सी का एजेंडा किसका है आप लोग को मालूम है और इसलिए हमें इस महाराष्ट्र को आगे बढ़ाना है। वो आंदोलन तो मैंने कहा ना, जब हारते हैं तो आंदोलन करते हैं, जीतने के बाद तो चुप्पी साधते हैं। अब ये तो उनकी स्ट्रैटेजी तो लोगों को पता चली है, इसलिए हार उन्होंने बिहार की कबूल करना चाहिए क्योंकि उनको अभी डर है, हारने वाले हैं, तभी आरोप लगा रहे हैं।